पंथी 80 रुपये पॅकेट, गणपतीचं पॅकेट 10 रुपये, अशी पंथी 30 रुपये डझन. म्हणजे विचार करू होलसेलचं मार्केट बघता कुठली पण पॅन्ट घ्या 350 रुपये. आपण लोक पण बघता दिवाळीसाठी लागणारी पंथी या ठिकाणी 180 रुपये एक सेट, लगभग 50 रुपयापासून ते लगभग 300-400 रुपये तर कंटिन्यू कळश या ठिकाणी. जर मित्र आपण दिवाळी सणासाठी घडी पाहिजे असेल किंवा वॉच पाहिजे असेल तर या ठिकाणी कोणती पण घ्या 200 रुपये. आपण मग सुंदर कोकण स्वामी त्याच्यामुळे आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मित्रांनो लगभग दिवाळी 5 ते 7 दिवसावर आहे आणि मी आज चाललोय भुलेश्वर मार्केटला. हे सगळ्यात मुंबई जुनं मार्केट आहे. तर मित्रांनो उत्सव नवरात्रोत्सव असो की दिवाळी असो की गणपती असो या ठिकाणी भुलेश्वर मार्केटला म्हणजे सगळ्या वस्तू भेटतात त्या उत्सवाप्रमाणे. तर ह्यावेळी दिवाळीमध्ये काय वेगळं असेल आपण जाऊन ते बघणार. मग कोणताही नव्हे तर आपण चाललोय भुलेश्वर मार्केटला. यावेळी काय नवीन भेटत आपण बघूया. चला जाऊया मग भुलेश्वर मार्केटला. ट्रेन येणार असाल तर आपण मस्जिद स्टेशनला उतरा. त्या ठिकाणापासून लगभग 10 ते 15 मिनिटं चालल्यावर आपल्याला भुलेश्वर मार्केट लागतं. ते सगळ्यात होलसेल आणि सगळ्यात जुनं मार्केट आहे मुंबईमध्ये असं बोललं जातं. चला मग जाऊया अजून पुढे. झवेरी बाजार फेस्टिवल पण चालू आहे. समोर आपण इथून दर्शन करूया कारण आतमध्ये जाण्यास शूट करण्यात सक्त मनाई आहे. तर आई माऊलीचा उदो उदो. आपण भुलेश्वर मार्केटला चला आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे काय काय भेटतं. दिवाळीचं नवीन कलेक्शन काय. चला जाऊया आतमध्ये. दिवाळीसाठी घरासमोर लागणार तोरण या ठिकाणी जोडी 300 रुपये बोलतो. तर खूप छान आणि नाईस आहे. आपण बघता दिवाळीसाठी लागणारी पंथी या ठिकाणी 180 रुपये एक सेट, लगभग 6 पीस आहेत. सुंदर आणि खूप छान आहेत ना बघू शकता. तर आपण या ठिकाणी नक्की या आणि असं छान असं कलेक्शन आहे भुलेश्वर मार्केटला. तर मित्रांनो आज सुंदर प्रकारे ताट आहे किंवा आपण आरतीचं ताट बोलू शकतो शुभ लाभाचं. लगभग 120 ताट आपण 120 रुपये. छान आणि सुंदर आहेत. पावले या ठिकाणी भेटतात. आपण बघू शकता 150ला 2 पावले आहेत. सुंदर आणि खूप छान आहेत. तर मित्र आपण समोर बघता पंथीचं ताट आहे लगभग 150 रुपये. कोणता पण घ्या 150 रुपयाला. खूप छान आणि सुंदर आहे. बघू शकता कानाचं ना लहान मुलांसाठी थंडीपासून वाचण्यासाठी या ठिकाणी लगभग 150 रुपयाला. कोणता पण घ्या 150 रुपये. सुंदर आणि छान आहे. अशा प्रकारे आवाज पण येतो. जर मित्र आपण दिवाळी सणासाठी घडी पाहिजे असेल किंवा वॉच पाहिजे असेल तर या ठिकाणी कोणती पण घ्या 200 रुपये. आपण बस सुंदर आणि छान कलेक्शन आहे. कुठली पण घ्या बघू शकता आपण 200 रुपये घडी आहे. त्यातली घडी या ठिकाणी ना लगभग आपण बघू शकता दिवाळी सणासाठी खास करून 200 रुपयाला बघू शकता. खूप छान आणि सुंदर आहे. आपण बघू शकता दिवाळी सणासाठी घरासमोर आपल्याला डेकोरेशन करायचं असेल तर भुलेश्वर मार्केटला अशा प्रकारे उत्तम प्रकारची प्लास्टिकची तोरणं भेटतात फुलांची. आपण बघू शकता सुंदर आणि छान आहेत खूप. लगभग 150, 200, 250 अशा ठिकाणी भाव चालू आहे. बॉक्स एकदम युनिक आहेत. तर लगभग 20 ते 30 रुपयाप्रमाणे भेटतात. काचेचे सुंदर आहेत. थोडे प्लास्टिकच्या त्या ठिकाणी या प्रकारे असं केलं ना अशा प्रकारे सुंदर ऑन होतात. 20 ते 30 रुपये. नवीन आले काहीतरी युनिक आहे. आपण बघू शकता. तर या ठिकाणी भेटतात भुलेश्वर मार्केटला. ती 20 रुपये भेटते आणि 100 रुपये का 12 म्हणजे 12 असं पीस या ठिकाणी बोलतात. तर खूप 24 पीस आहे त्या 100 रुपयाला. आपण बघू शकता खूप छान आणि सुंदर आहे. तर मित्र आपण समोर बघतो शुभ लाभचे स्टिकर आहेत. हे 100 रुपये 150 रुपये लगभग आहेत. खूप छान आणि क्लासिक आहेत. आपण बघता ना शुभ लाभ असेल किंवा हे तर खूप छान आहे. खूप आवडलं मला बघायला. हे खूप छान आहे ना नाईस आहे. अशा प्रकारे पण आहे शुभ लाभ. आपण बघू शकता या ठिकाणी पण अशा प्रकारे पण आहे. पोर्टेबल बॅग आहेत. आपण बघू शकता 100 रुपये 150 रुपये 200 रुपयापर्यंत किंमत आहे. खूप छान आणि सुंदर आहे. नाईस असं कलेक्शन आहे या ठिकाणी. मित्रांनो दिवाळीसाठी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात लागणारी आवश्यक गोष्ट म्हणजे दिवाळीच्या लागणाऱ्या पंत्या या ठिकाणी भेटतात. तर आपल्याला बघू शकता 30 रुपये डझन आहेत छोट्या अशा प्रकारे. तर 5 रुपयाची मोठी पण पंती आहे. तर खूप छान आणि सुंदर अशा पंत्या या ठिकाणी आहेत.
मित्रांनो आपण बघताय भुलेश्वर मार्केट अशी नवीन प्रकारची पंथी आले 400 रुपये जोडी, पण किती सुंदर आणि छान आहे ना. बघू शकता हिऱ्यांचा डायमंडचा असं ह्याचा सेटअप आहे, छान प्रकारे बघू शकता, खूप छान आणि सुंदर आहे. 400 रुपये जोडी बोलतात. तर मित्रांनो आपण बघता की दिवाळी लगभग 2 ते 3 दिवसावर आहे. तर भुलेश्वर मार्केटला गर्दी वा किती आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं लागणाऱ्या दिवाळीचं सगळं खरेदी करावी. तर जेवण बनवताना किंवा घरात लागणाऱ्या वस्तू सगळ्या ठिकाणी, बकेट असेल, बाल्टी असेल, हँगर असेल किंवा या ठिकाणी अशा प्रकारे असतील, आपण बघू शकता सगळं काही या ठिकाणी भेटतं, ते पण उत्तम दरात, छान दरामध्ये. आपण बघू या ठिकाणी डब्बे आहेत, बाटल्या आहेत, डब्बे छोटे स्मॉल स्वीट डब्बे, तसेच अशा गोष्टी या ठिकाणी उत्तम आणि छान. तसेच सुऱ्या असतील किंवा कटर असतील, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी उत्तम आणि छान आहेत, ते पण वाजिक दरामध्ये या ठिकाणी भेटतात भुलेश्वर मार्केटला. तर दिवाळीनिमित्त काही ना काही नवीन भांडं घरी यावं असं प्रत्येकाला वाटतं. या ठिकाणी आपण बघाल ना तर वाट्या असतील किंवा चमचे असतील किंवा वाट्या स्मॉल निरांजन असेल किंवा डब्बे छोटे, तर अशा प्रकारे सुंदर आणि छान कलेक्शन भांड्यांचं आहे. तर आपण या ठिकाणी नक्की या भुलेश्वर मार्केटला. तेव्हा दिवाळीचा फराळ तळण्यासाठी लागणारी जी कढई असते, आपण त्या कढईमध्ये लगभग 400, 450, 500 अशा प्रमाणे या ठिकाणी भेटतात भुलेश्वर मार्केटला. तसेच पुरणपोळी किंवा चपाती लाटण्यासाठी लागणे बेलन किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये लाटणं या ठिकाणी भेटतं लगभग 30 ते 40 रुपयापर्यंत. पण दिवाळी निमित्त भुलेश्वर मार्केटला आला शॉपिंग करायला. शॉपिंग करता आपल्याला जर भूक तर काही चिंता करायची कारण नाही. आणि या ठिकाणी आपण बघाल चायनीज भेळ, तशाच या ठिकाणी पिझ्झा असेल किंवा लगभग मसाला डोसा, पाणीपुरी किंवा लिंबू सरबत, या गोष्टी या ठिकाणी भेटतात. तर भूक आहे तर काही टेन्शन घ्यायची या ठिकाणी भुलेश्वर मार्केटला कारण नाही. आपण समोर बघता बांगड्यांचं कलेक्शन लगभग खूप आणि छान आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी आहेत. त्या आपण लगभग 300, 400, 500 या भावात या ठिकाणी भेटतात. एक सेटमध्ये पूर्ण 24 बांगड्या आहेत. तर बघू शकता ही बांगडी लगभग 500 रुपयाला 12 बांगड्या आहेत, आपण बघू शकता. आता दिवाळी निमित्त जर कपडे शॉपिंग करायचं असं आपण समोर बघताय, सदरा, लेंगा, हातमध्ये टी शर्ट उत्तम प्रकारे भेटतात. ते पण होलसेल रेटमध्ये या ठिकाणी खूप छान आणि वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी आहेत, आपण बघू शकता. तर मित्रांनो आपण ज्वेलरीचं कलेक्शन बघताय, किती छान आणि ना सुंदर आहे. तर या ठिकाणी रेट आहेत लगभग 400 पासून तो 2500 पर्यंत उत्तम प्रकारे या ठिकाणी भेटतात. तर बघू शकता एकदम ना वेगवेगळ्या या ठिकाणी व्हरायटीज आहेत, आपण बघू शकता. समोर रंगोळीचं शॉप आहे, छोटं दुकान आहे, आपण बघताय. या ठिकाणी कोणतं पण पॅकेट घ्या, ह्या हिरव्या रंगाची रांगोळी असेल किंवा निळ्या रंगाची असेल किंवा गुलाबी रंगाची असेल, कोणतं पण पॅकेट आहे 10 रुपये पॅकेट. खूप छान आणि सुंदर आहेत, खूप म्हणजे एकदम उत्तम प्रकारचे कलर्स रांगोळीच्या या ठिकाणी आहेत. मित्रांनो दिवाळीला घरासमोर लागणारं सगळ्यात महत्त्वाचं असतं हे तोरण. या ठिकाणी कसं भेटतं आपण बघूया. हे आहे लगभग 60-70 रुपये, अशा प्रकारे आहे 120 रुपये, 150 रुपये, आपण बघू शकता. सुंदर आणि छान आहे. तसे 200 रुपये या ठिकाणी पर पर्सन. तर ह्या ठिकाणी 250 रुपये या प्रकारे. नंतर ह्या ठिकाणी खूप छान आहे, मला खूप आवडलं, 250 रुपये जोडी, खूप छान आहे. समोर एक स्टिकरचं शॉप आहे, आपण बघू शकता. कोणता पण स्टिकर घ्या 100 रुपये. तर आपण बघू शकता अशा प्रकारे असेल तरी 100 रुपये. इवन छोटा लक्ष्मीची पावलं असेल तरी पण 100 रुपये. मोठी असेल या ठिकाणी अशा प्रकारे तरी पण 100 रुपये. आणि हे कोणतं शुभलाभ किंवा स्वस्तिक 100 रुपये या ठिकाणी. अशा प्रकारे पूर्ण हा सेट आहे 12चा, तो पण 100 रुपये. तर खूप आहे छान सुंदर आहे कलेक्शन, बघू शकता आपण. दिवाळीमध्ये घरासमोर लागणारी पणती या ठिकाणी सुंदरचं शॉप आहे, आपण बघूया कशा प्रकारे रेट आहे. आपण हे घ्याल तर 100 रुपये जोडी आहे, खूप छान आणि सुंदर आहे. नेक्स्ट बघाल तर 120 रुपये जोडी, खूप छान आणि सुंदर. आणि हे बघाल तर लगभग 150 रुपये. खूप छान वाटलं मला, यापैकी एक जोडी घेणार आहे मी. आणि या ठिकाणी बघाल ना शुभलाभ लगभग 200 रुपये पण चालू होतं. किती सुंदर आणि छान आहे ना, आपण बघू शकता, खूप छान आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे लक्ष्मीची पावलं असतील, आपण बघू शकता, खूप छान आणि सुंदर आहे. भुलेश्वर मार्केट शुभलाभ बघायला आहे 200 रुपये जोडी आहे, खूप छान आणि सुंदर आहे. सिल्वर कलरचं आहे, तर खूप आवडलं मला, खूप छान आहे. आणि अजून असे वेगवेगळे कलेक्शन आहे, बघू शकता आपण, खूप छान आणि सुंदर आहे. हे कितने का सेम भाव, हे कुठला पण घ्या, पण 200 रुपये भाव फिक्स आहे, खूप छान आहे. खाली पण बघू शकता आपण, डिझाईन पण भेटणार छान आहे, सुंदर. हे एकदम ना वेगवेगळ्या व्हरायटी आपण बघता, कोणता पण घ्या लगभग 200 रुपये. आपण बघताय समोर एक ना शॉप आहे, ते पण हारांचा शॉप आहे.
प्लास्टिकचे हार भेटतात देवाला लागणारे। या ठिकाणी लगभग 50 रुपयापासून ते 500 ते 1000 रुपयापर्यंत हार भेटतात। अशा प्रकारे या ठिकाणी कलेक्शन सुंदर आणि छान, छोटा मोठा हार या ठिकाणी भेटतो। हे बघू शकता सुंदर आणि छान आहे ना, खूप छान आहे। अशा प्रकारे छोटे पण आहेत, इवन असे मीडियम साईजचे पण हार आहेत, इवन अशा बघाल तर मोठे पण हार या ठिकाणी भेटतात। आपल्याला जर घ्यायचं असं नक्की घेऊ शकता या ठेवून। झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरीचा फेस्टिवल 2025 या ठिकाणी पण चालू आहे भुलेश्वर मार्केट जस्ट आधी। तर खूप छान आहे, उत्तम प्रकारे लाइटिंग केली आहे। कशा प्रकारे ते पण बघूया नंतर पुढं परत भुलेश्वर मार्केटला आपण आतमध्ये जाऊया। आपण बघता दिवाळीसाठी खास ऑफर लागेल। दिवाळीसाठी ऑफिसच्या बॅग फक्त 200 रुपये। एक वेगळ्या या ठिकाणी कलेक्शन आपण बघू शकता मार्केटला, भुलेश्वर मार्केटला। टिफिन बॅग बघू शकता, वेगळं कलेक्शन आहे 100 रुपये फक्त। किती सुंदर आणि छान आहेत ना, बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीचे टिफिन बॉक्स आपण यातून कॅरी करू शकतो। अशा प्रकारे हा टिफिन बॉक्स फक्त 100 रुपये। दिवाळीमध्ये लहान मुलांना असणाऱ्या फटाक्या लागणाऱ्या बंदूक अशा प्रकारे भेटत्या ठिकाणी। छोटी आहे, मोठी आहे। ही 30 रुपयाला आहे, छोटी आणि सुंदर आहे। 50 रुपये, खूप छान आहे, नाईस आहे, बघू शकता। ही आहे 70 रुपये आणि सगळ्यात मोठी बिग 100 रुपये। तर बघू शकता लहान मुलं खूप, आणि ही सगळ्यात मोठी 150 रुपये बघू शकता आपण। खूप छान आणि सुंदर आहे। तसेच हे 200 रुपयाला खूप छान आणि सुंदर आहे। 250 रुपये, ही 250 रुपये आपण बघू शकता, खूप छान आहे। पॉपअप फटाका आहे, तर पूर्ण पॅकेट 300 रुपयाला। दादा एक पॅकेट कसं आहे? दादा एक पॅकेट कसं आहे? 10 रुपयाला एक, 100ला 13। तर 10 रुपयाला पॅकेट पॉपअप फटाक्याचं आणि 100ला 13 पॅकेट भेटतात। तर लहान मुलांसाठी खूप स्वस्त आणि चांगल्या त्या ठिकाणी भेटतं फटाके भुलेश्वर मार्केटला। काही निमित्त भुलेश्वर मार्केटला लेडीज बॅगच्या एकदम वेगळं कलेक्शन आपण बघू शकतात। आपण यातली कोणती पण घ्या, खूप वेगळ्या व्हरायटीज आपण बघू शकता। अशा प्रकारे असेल किंवा अशा प्रकारे असेल किंवा अशा रेंजवाल्या असतील, कोणती पण घ्या 150 रुपये। खूप छान आणि सुंदर कलेक्शन। दिवाळीमध्ये घरासमोर डेकोरेशन असतं ते पण तोरणाचं लागतं। त्या ठिकाणी असं एक शॉप आहे, त्या ठिकाणी असे उत्तम प्रकारे त्या ठिकाणी तोरणं आहेत लाईटची आपण बघू शकता। 100 रुपयापासून 1,500 पर्यंत अशा भाव आहेत। अशा प्रकारे कलेक्शन आहे। अजून पुढे जाऊन दाखवतो अजून काय काय कलेक्शन आहे। तोरणांचं कलेक्शन आपण बघू शकता। तर 100 रुपयापासून 1,500 पर्यंत याचे तोरण आहेत लाईटचे। आपल्या घरासमोर आपलं डेकोरेशन खूप छान हो, अशा प्रकारे या ठिकाणी तोरण आहेत। दिवाळी साईड लागणार ड्रायफ्रूट या ठिकाणी योग्य दरामध्ये भेटतं। काजू असतील त्या ठिकाणी, मनुके असतील किंवा चॉकलेट असतील तर योग्य दरामध्ये भुलेश्वर मार्केटला भेटतं आपण बघू शकता। कंदीलचं शॉप आहे, त्या ठिकाणी आपण कलेक्शन बघू शकता। लगभग ना 100 रुपयापासून 1,500 रुपये या ठिकाणी कंदील भेटतो। उत्तम आणि छान असे कंदील आहे। छोटा मोठा कंदील या ठिकाणी भेटतो। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी आहेत। हॅपी दिवाळी असं प्रभू श्रीरामाचं पण असलं डेकोरेशन असलं कंदील पण या ठिकाणी आहे। हॅपी दीपावली असलं पण कंदील या ठिकाणी आहे। तर खूप आणि छान असं कलेक्शन या ठिकाणी आहे। बघू शकता फुलभाजी 150 रुपये, पॉपअपचं पॅकेट 300 रुपये आणि हे छोट्या साधं असेल तर 100 रुपये। गन 100-150 रुपये टेचून सुंदर आणि छान भेटतं आपण बघू शकता। फटाके खूप छान आहे, सुंदर आहे ठिकाणी मार्केटला। लहान मुलांच्या बंदूक फटाके या ठिकाणी 50 रुपयापासून 200 ते 300 रुपयापर्यंत भेटतात उत्तम प्रकारे। पॅकेट लगभग 150 रुपये पाऊस, 40 रुपये बोलतो।
पॅकेट 150 रुपये, चक्राचं पॅकेट 150 रुपये अशा प्रकारे भेटतं या ठिकाणी. सुंदर आणि छान कलेक्शन आहे फटाक्याचं. तर मोठे मोठे फुलबाजे पण आहेत, लगभग 300 रुपये पॅकेट आहे अशा प्रमाणे. भुलेश्वर मार्केटला खूपच गर्दी आहे, कारण दिवाळी लगभग 4 ते 5 दिवस आले. तर या निमित्ताने लोकांची लगबग आहे दिवाळीचं शॉपिंग करायची. तर ह्या ठिकाणी भुलेश्वर मार्केटला आपण म्हणाल ना, रांगोळी असेल, कंदील असेल, डेकोरेशन असेल, घरासमोरचं तोरण असेल किंवा घरच्या कुकीज असतील, लेडीज बॅग्स असेल, पॅन्ट्स, कपडे, ह्या सगळ्या गोष्टी ना उत्तम दरामध्ये भेटतात आणि खूप जवळ पण आहे आणि वाजिक दरामध्ये पण आहे. तर आपण या ठिकाणी नक्की अजून लगभग दिवाळीला 4 ते 5 दिवस आहेत. खूप उत्तम प्रकारे तर पंट्या म्हणाल ना तर दिवाळीच्या खूप छान आणि सुंदर कलेक्शन. मी 2 घेतल्या, पण 60 रुपयाला एक असं प्रमाणे 2 घेतल्या. आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.